लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट. सर्व महिलांच्यासाठी आनंदाची बातमी. महिलांच्या खात्यामध्ये 8वा हप्ता जमा होणार. फेब्रुवारी हप्त्याची तारीख जाहीर झाली. तसेच महिलांना 3 मोफत गॅसचे पैसे सुद्धा मिळणार. अन्नपूर्णा योजनेअंतर्गत 3 मोफत गॅस सिलेंडर दिले जातात. त्याचे पैसे सुद्धा आता लाडक्या बहिणींना मिळणार आहेत. संपूर्ण अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. बघा, फेब्रुवारीचा हप्ता तुम्हाला या तारखेला मिळणार आहे. सर्वात मोठी अपडेट. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर बघा, मिस्टर रँडम मराठी या युट्यूब चॅनलवरती आपण ही अपडेट सर्वात अगोदर देत आहोत, त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर बघा, आज दिनांक आहे 5 फेब्रुवारी आणि वार आहे बुधवार आणि आत्ताची सर्वात मोठी अपडेट समोर आलेली आहे. तर अपडेट काय आहे, तर बघा, 7वा हप्ता महिलांच्या खात्यामध्ये 26 जानेवारी पर्यंत जमा झालेला आहे. आता महिलांच्या खात्यामध्ये 8वा हप्ता जमा होणार आहे. लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 8व्या हप्त्याचे पैसे जमा होणार आहेत. तर 2100 जमा होणार की 1500 जमा होणार, संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे. सर्व महिलांच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे, कारण की आता बघा, लाडक्या बहिणींना 2-2 एक साथ गिफ्ट मिळणार आहेत, कारण की 8व्या हप्त्याचे सुद्धा पैसे मिळणार आहेत. तसेच तुम्हाला जे अन्नपूर्णा योजनेतून गॅसचे पैसे मिळतात ते सुद्धा बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया. तर बघा, लाडकी बहीण योजनेमधून तुम्हाला आतापर्यंत किती पैसे मिळाले. सर्वात मोठी अपडेट या ठिकाणी बघा, ज्या महिलांना 7च्या 7 हप्ते मिळाले, बघा, जुलै महिन्यापासून ते जानेवारी महिन्यापर्यंत ज्या महिलांना 7 हप्ते मिळाले त्यांना 10,500 रुपये मिळाले. ज्या महिलांनी 6च हप्ते मिळाले अशा महिलांना बघा 9,000 रुपये मिळाले असतील. ठीक आहे. त्यानंतर बघा, ज्या महिलांना 5च हप्ते जमा झाले अशा महिलांना 7,500 रुपये मिळाले. तसेच ज्या महिलांना 4 हप्ते मिळाले अशा महिलांच्या खात्यामध्ये 6,000 रुपये जमा झाले. तसेच ज्या महिलांना 3 हप्ते मिळाले अशा महिलांच्या खात्यामध्ये 4,500 रुपये लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून जमा झाले. तसेच ज्या महिलांना 2च हप्ते मिळाले अशा महिलांच्या खात्यामध्ये 3,000 रुपये लाडकी बहीण योजनेमधून जमा झाले. तसेच ज्या महिलांनी लेट अर्ज भरला, फक्त एकच हप्ता आला आतापर्यंत, अशा महिलांना 1,500 रुपये मिळाले असतील. ठीक आहे. आतापर्यंत बघा, लाडक्या बहिणींना टोटल 7 हप्ते मिळाले आणि 7 हप्त्याचे एकूण टोटल पैसे 10,500 मिळाले. आता पुन्हा एकदा तुमच्या खात्यामध्ये 8व्या हप्त्याचे फेब्रुवारीचे पैसे जमा होणार आहेत. तर बघा, आता लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. तर बघा, लाडक्या बहिणींना आता 1,500 नाही तर थेट 2,100 रुपये मिळणार आहेत. 2,100 बाबतचा निर्णय आता बजेटमध्ये होणार आहे. बघा, मार्च महिन्यामध्ये अर्थसंकल्प सादर होणार आहे आणि या अर्थसंकल्पामध्ये 2,100 रुपये करण्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. म्हणजे तुम्हाला प्लस 600 रुपये लाडकी बहीण योजनेमधून प्रति महिन्याला मिळणार आहेत. सर्व महिलांच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. तर या ठिकाणी बघा, फेब्रुवारीच्या हप्त्या संदर्भात आता खूप मोठी अपडेट समोर येत आहे. सर्वात पहिली अपडेट, 7वा हप्ता महिलांच्या खात्यामध्ये 24 जानेवारी ते 31 जानेवारी 2025 दरम्यान जमा झालेला आहे, वितरित झालेला आहे. आता महिलांच्या खात्यामध्ये 8वा हप्ता हा फेब्रुवारी 2025 याच महिन्यामध्ये वाटप होणार आहे. विशेष म्हणजे फेब्रुवारी महिन्यामध्ये 28च दिवस असतात, त्यामुळे बघा, हा तुम्हाला हप्ता लवकर दिला जाणार आहे, अशी सूत्रांची माहिती आहे. विश्वसनीय सूत्रांनी ही अपडेट दिलेली आहे. त्यानंतर बघा, सर्वात मोठी अपडेट, कोणतीही बहीण या योजनेमधून अपात्र होणार नाही. आता मोठी खुशखबर समोर येत आहे. ज्या महिलांना पैसे मिळालेले आहेत अशा सर्वच लाडक्या बहिणींना पैसे मिळणार आहेत. ज्या महिला या योजनेच्या निकषमध्ये बसत आहेत, या योजनेमध्ये पात्र होत आहेत, अशा महिला अपात्र केल्या जाणार नाहीत. त्यांना हे पैसे कायम मिळत राहणार आहेत. महायुती सरकार त्यांना हे पैसे सलग 5 वर्ष देणार आहे, अशी माहिती या ठिकाणी समोर येत आहे. त्यानंतर बघा, लाडकी बहिणींना सर्वात मोठी अपडेट, आतापर्यंत लाडक्या बहिणींना एकूण 7 हप्ते मिळाले, 10,500 रुपये जमा झाले आणि आता 8व्या हप्त्या संदर्भात नियोजन सुरू झालेले आहे. वाटप करण्याबाबत आता निर्णय घेतला जाणार आहे. 8वा हप्ता सर्व महिलांच्या खात्यामध्ये पडणार आहे. तुम्हाला पैसे मिळाल्याच्या नंतर तुमच्या मोबाईलवरती एक SMS येणार आहे की तुमच्या खात्यामध्ये फेब्रुवारीचा हप्ता जमा झालेला आहे. तसेच तुम्हाला गॅसचे पैसे सुद्धा मिळणार आहेत. बघा, या ठिकाणी सर्वात मोठी अपडेट, महायुती सरकारने अशा प्रकारे नियोजन केलेले आहे. बघा, 9x4 म्हणजे प्रत्येक दिवशी बघा 4 दिवस हे वाटप चालणार आहे. एका दिवशी जवळपास 9 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप केले जाणार आहेत. 9×36 म्हणजे 4 दिवसाच्या कालावधीमध्ये, बघा, सर्वात महत्त्वाची गोष्ट, 4 दिवसाच्या कालावधीमध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा केले जाणार आहेत लाडकी बहीण योजनेची. आता बघा, सर्वात मोठी अपडेट या ठिकाणी बघा, सर्व महिलांच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी. हे टोटल 36 जिल्हे आहेत. या 36 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप केले जाणार आहेत 4 दिवसामध्ये. बघा, पहिल्या दिवशी 9 जिल्ह्यामध्ये पैसे वाटप होणार, दुसऱ्या दिवशी या 9 जिल्ह्यामध्ये, तिसऱ्या दिवशी या भागातील 9 जिल्ह्यामध्ये आणि चौथ्या दिवशी या भागातील 9 जिल्ह्यामध्ये. अशा प्रकारे 36च्या 36 जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेच्या फेब्रुवारी महिन्याचे म्हणजे 8व्या हप्त्याचे पैसे जमा केले जाणार आहेत. अतिशय आनंदाची बातमी आहे सर्व महिलांच्यासाठी. त्यानंतर बघा, सर्वात महत्त्वाची गोष्ट, येणाऱ्या, बघा, या ठिकाणी खूप मोठी अपडेट समोर आलेली आहे. येणाऱ्या 4 ते 5 दिवसामध्ये, बघा, 4 ते 5 दिवसामध्ये सर्व महिलांना म्हणजे 36 जिल्ह्यामध्ये हे पैसे वाटपाचे आदेश दिलेले आहेत.
त्यामुळे आता सर्वच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार असल्यामुळे सर्व महिलांच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. नुकतंच महिलांच्या खात्यामध्ये जानेवारीचे पैसे जमा झाले होते. त्यानंतर आता लगेच फेब्रुवारीचे पैसे जमा होत आहेत. त्यामुळे महिलांच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर बघा, फेब्रुवारी महिन्याची तयारी आम्ही करत आहोत अशी माहिती, अशी अपडेट महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी दिलेली आहे. त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की आम्ही जानेवारीचा हप्ता आता दिलेला आहे आणि आता आम्ही फेब्रुवारीच्या हप्त्याची तयारी करत आहोत. याच्यावरून एक गोष्ट क्लिअर होत आहे की लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता कोणत्याही क्षणी, बघा कोणत्याही क्षणी या ठिकाणी 8वा हप्ता जमा होऊ शकतो. आता बघा, डेट वगैरे आता या ठिकाणी फिक्स केली जाणार आहे आणि लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 8व्या हप्त्याचे पैसे जमा केले जाणार आहेत. बघा, आतापर्यंत लाडक्या बहिणींना 10,500 रुपये मिळालेले आहेत आणि पुन्हा एकदा बघा, लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत. तर बघा, 3 ते 4 दिवसाच्या कालावधीमध्ये रक्कम पोहोचेल याची आम्ही खबरदारी घेणार आहोत अशी माहिती आदिती तटकरे मॅडम यांनी दिलेली आहे. बघा, जास्त कालावधी लागणार नाही. मोजून 3 ते 4 दिवसामध्ये 8वा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. बघा, सर्वात मोठी अपडेट सर्व महिलांच्यासाठी आनंदाची बातमी. आणि या ठिकाणी बघा, विशेष म्हणजे सलग 4 दिवस लाडक्या बहिणींना हा हप्ता वाटप होणार आहे. बघा, 4 दिवसाचा टोटल कालावधी असणार आहे. लाडकी बहीण योजनेमध्ये बघा, जवळपास 2,64 लाख महिलांनी अर्ज केले होते. त्यामधील जे पात्र अर्ज ठरले होते किंवा जे अर्ज मंजूर झाले होते असे अर्ज होते 2,47 कोटी. ठीक आहे. त्यानंतर बघा, आता या ठिकाणी बघा, जानेवारी महिन्यामध्ये काय विषय झालेला आहे की काही महिलांनी या योजनेमधून माघार घेतली होती. त्यामुळे त्यांचे पैसे येणे बंद झालेले होते. तसेच काही महिला अपात्र सुद्धा ठरल्या होत्या, कारण की त्यांचं वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखाच्या पेक्षा जास्त होतं. त्यांच्या घरामध्ये 4 व्हीलर होती. अशा बरेचसे त्यांचे निकष होते ज्यामध्ये त्या बसत नव्हत्या. ठीक आहे. आता बघा, जो जानेवारीचा हप्ता मिळाला होता तो जवळपास 2,41,00,000 एवढ्या महिलांना मिळालेला होता. त्यामुळे आता जो फेब्रुवारीचा हप्ता असणार आहे हा सुद्धा एवढ्याच महिलांना मिळणार आहे. याच्यामधून थोडेफार महिलांची संख्या घटू शकते, कमी होऊ शकते, कारण की दिवसांदिवस छाननी वगैरे चालू आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये महिला बाद वगैरे केल्या जात आहेत, त्यांचे अर्ज रद्द केले जात आहेत. अशा प्रकारच्या तुम्ही व्हायरल न्यूज पाहिलेल्या असतील. ठीक आहे. परंतु या ठिकाणी पहिली गोष्ट एक महत्वाची आहे की कोणत्याही महिलांकडून महायुती सरकार पैसे रिटर्न घेणार नाही किंवा माघारी घेतलेले नाहीत. त्यामुळे कोणीही कोणत्याही अफवांवरती विश्वास ठेवू नये. ठीक आहे. त्यानंतर बघा, लाडकी बहीण योजनेचं झालं. आता महत्वाचे पॉईंट या ठिकाणी आहे. तुम्हाला डेट सांगणार आहे लाडकी बहीण योजनेच्या 8व्या हप्त्याची. त्या अगोदर तुमच्यासाठी अजून एक खुशखबर आहे. लाडक्या बहिणींना अन्नपूर्णा योजनेतून आता दिले जात आहेत प्रत्येक गॅस मागे 830 रुपये. वर्षातून तुम्हाला असे 3 गॅस मोफत दिले जाणार आहेत. बघा, आता आपण लेटेस्ट अपडेट पाहूया. तर या योजनेची वैशिष्ट्ये काय आहेत? तर बघा, या ठिकाणी प्रत्येक लाभार्थी कुटुंबाला वर्षातून 3 गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहेत. बघा, तसेच या ठिकाणी बघा, महत्वाची गोष्ट, प्रति सिलेंडर 830च्या दराने अनुदान थेट बँकेत जमा केले जाणार आहे. वार्षिक एकूण 2,490 रुपये म्हणजे जवळपास 2,500 रुपयाचे अनुदान महिलांना मिळणार आहे अन्नपूर्णा योजनेअंतर्गत. त्यानंतर बघा, केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेतून 3,000 आणि राज्य सरकारकडून 530 असे प्रति सिलेंडर अनुदान तुम्हाला दिले जात आहे. बघा, टोटल 830 रुपये एका गॅस मागे तुम्हाला दिले जातात. त्यानंतर बघा, यामध्ये पात्रता काय आहे? तर बघा, गॅस जोडणी महिलेच्या नावावर असणे आवश्यक आहे. पुरुषाच्या नावावरती असेल तर मिळणार नाही. त्यानंतर बघा, प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचे तुम्ही लाभार्थी योजनेसाठी पात्र असणे आवश्यक आहे. त्यानंतर तिसरी जी पात्रता आहे ती बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत पात्र असलेल्या कुटुंबातील सदस्य तुम्ही असायला हवे. ठीक आहे. असाल तर ते सुद्धा पात्र असेल. त्यानंतर बघा, एका कुटुंबातून एकच लाभार्थी असणार आहे, म्हणजे रेशन कार्डनुसार एकाच लाभार्थ्याला एका कुटुंबातील या योजनेचा लाभ मिळणार आहे. त्यानंतर या ठिकाणी बघा, 5वी जी गोष्ट आहे, 14.2 किलोग्राम वजनाच्या गॅस सिलेंडरची जोडणी असणे आवश्यक आहे. ठीक आहे. त्यानंतर 6वी जी अट आहे, या ठिकाणी बघा, तुम्ही 1 जुलै 2024 पूर्वीच्या शिधापत्रिका धारक असणे आवश्यक आहे. बघा, या 6 मेन अटी या ठिकाणी आहेत. त्यानंतर बघा, या योजनेची कार्यपद्धती कशा प्रकारे चालते, तुम्हाला कशा प्रकारे पैसे वितरित केले जातात, त्या ठिकाणी आता आपण अपडेट पाहूया. तर बघा, तेल कंपन्यांमार्फत गॅस सिलेंडरचे वितरण होते. प्रति महिना एकच सिलेंडरसाठी अनुदान मिळते. डीबीटी थेट लाभ हस्तांतरित केला जातो, म्हणजे आधार संलग्न बँकेत हे पैसे तुमच्या जमा होऊन जातात. तर बघा, आधार संलग्न बँक खात्यामध्येच ही रक्कम जमा केली जाते. त्यामुळे जर तुम्हाला या योजनेमधून पैसे मिळवायचे असतील किंवा लाडकी बहीण योजनेमधून जरी पैसे मिळवायचे असतील तरी सुद्धा तुमचं आधार कार्ड, बघा, सर्वात महत्वाची गोष्ट, तुमचं आधार कार्ड हे बँकेसोबत लिंक असणे गरजेचे आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा, सर्व लाभार्थ्यांसाठी आता विशेष सूचना आहे.
तर बघा, नवीन अर्ज ज्या महिलांना करायचा आहे, आता त्यांच्यासाठी सूचना आहे. तर बघा, नवीन अर्ज करण्याची तुम्हाला आवश्यकता नाही. माझी लाडकी बहीण योजनेतील पात्र सर्व लाभार्थ्यांना स्वयंचलितपणे हा लाभ मिळेल अशी माहिती आहे. त्यानंतर बघा, अतिरिक्त कागदपत्रांची सुद्धा आवश्यकता नाहीये. तसेच बघा, शिधापत्रिका संदर्भात एकाच कुटुंबातील अनेक महिलांपैकी एकालाच लाभ मिळतो, एवढं फक्त या ठिकाणी लक्षामध्ये घ्यायचंय. त्यानंतर बघा, वेगळी शिधापत्रिका असल्यास 1 जुलै 2000 पूर्वीची असावी लागेल. त्यानंतर तुम्हाला लाभ मिळेल. त्यानंतर बघा, तुमचे बँक खाते आधार संलग्न बँक खाते असणे आवश्यक आहे. डीबीटी मार्फत हे पैसे ट्रान्सफर केले जातात. ठीक आहे. त्यानंतर बघा, सर्वात महत्त्वाची गोष्ट, या योजनेमध्ये भरपूर महिलांना बघा घरगुती गॅस वापरासाठी मोठा दिलासा मिळणार आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्व पात्र लाभार्थ्यांना आवश्यक कागदपत्रे ठेवावी लागतील आणि बँक खाते आधार संलग्न करून घ्यावे लागेल. ठीक आहे. या काही अटी आहेत. त्यानंतर बघा, लाडकी बहीण योजनेमधून जरी तुम्हाला पैसे मिळवायचे असतील, 8वा हप्ता जर तुमच्या खात्यामध्ये व्यवस्थितपणे यावा असं तुम्हाला वाटत असेल, तर तुमचं आधार कार्ड बँकेसोबत लिंक पाहिजे, ऍक्टिव्ह स्टेटसमध्ये पाहिजे. आता आपण अपडेट पाहूया की लाडकी बहीण योजनेचा जो 8वा हप्ता आहे तो तुमच्या खात्यामध्ये कधी जमा होणार आहे. तर बघा, सर्वात मोठी मोठी गोष्ट, 8वा हप्ता 15 तारखेपर्यंत सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे.